कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवरून मुंबई हायकोर्टाचे आदेश। बंद केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा। बंदच्या निमित्ताने राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न। राज्यामध्ये काहीतरी भयंकर घडवण्याचा विरोधकांचा डाव। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। विरोधक राजकीय हेतूने बंद पुकारत आहेत। उद्याच्या महाराष्ट्र बंदवरून उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। नोटीस देणारं सरकारच बेकायदेशीर आहे। 100% उद्याचा बंद होणार। ठाकरे गटाच्या संजय राऊतांकडून स्पष्ट। अत्यावश्यक सेवा वगळता उद्या दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळा। दुकानं, लोकल, बस सेवाही बंद ठेवाव्यात। विकृती विरोधामध्ये संस्कृतीसाठी नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। राज्यभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ। लेकीबाणींच्या भवितव्याचे जनमत करण्यासाठी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा, शरद पवार यांचं आवाहन। सरकारने पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी करू नये। महाराष्ट्र बंदचा फज्जा केल्यास निवडणुकीमध्ये जनता तुमचा फज्जा उडवेल, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। महाविकास आघाडीचा बंद बेकायदेशीर। पवार ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना अटक करावी लागेल। उद्याचा बंद गलिच्छ राजकारणासाठी, गुणरत्न सदावर्तेंची टीका। कोल्हापूरमध्ये भाजपला धक्का। समर्जित घाटगे तुतारी हातात घेणार। 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये पक्षप्रवेश। फडणवीसांना भेटून निर्णय घेतला। कार्यकर्ता मेळाव्यात घाटगेंचं वक्तव्य। मनसेकडून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर। वणी मतदारसंघातून उंबरकर विधानसभा लढणार। यवतमाळमधून राज ठाकरे यांची घोषणा। लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेमध्ये तुफान गर्दी। नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी। 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुनावणी नाही। विधानसभा निवडणुकीनंतर सुनावणीची शक्यता। कोर्ट लवकरच सुनावणीची तारीख जाहीर करणार। राज्यभरामध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरू। मुंबई नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर। महाराष्ट्रामधील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीमध्ये कोसळली। 14 प्रवाशांचा मृत्यू, ठार तर बसमध्ये 40 जण असल्याची माहिती। पोखराहून काठमांडूला बस जात होती।